श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची त्यांची चित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे त्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हस्ती तयाते। त्यावेळी मंगळवेढ्यात बसाप्पा तेली राहत, दारिद्र्य पिडला बहुत दीन स्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखले श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटक शय्या करून तीवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे, अष्टभावे दाटून माथा ठेवी श्री चरणी, म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे। श्री स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तिकी तयाचे। बसाप्पाचे श्री चरणी मन चढले तै पासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य बांधले। मग बसाप्पाची कांता ऐकून ऐशी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले। बसाप्पा येती गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडले संसाराची वेळ काय लागले। परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादा न भीत नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रत घोर तम दाटले, चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी। दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती। स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची, तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान, पाद स्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावर आला, अपरिमित देखील सर्प समूह उकडे, वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिऊ नको या समी, जितकू पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदले। ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एक सर्पावर, गुंडाळून सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त तेजी नष्ट झाले। तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंग वस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तो त्या सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखून चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहिती, त्यासे बोलती अतिश्वर घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार द्वारा पुत्रा पोशिले। असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा भाविक परिसर पंचदशाध्याय मोढा। श्री स्वामी चरणार्पणमस्तु। श्री रस्तु शुभं भवतु।